नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत तळोशी येथील रंगूमातेच्या दर्शनाला। हे देवस्थान येथील जागृत देवस्थान आहे आणि आता तुम्हाला दाखवेनच मी समोर बाकी काय कसं काही आहे ते देवीच्या इथे। ते देवी ही जी देवी आहे, ह्या देवीला ना म्हणजे महाडमध्ये आणि इतर सर्व गावांमध्ये खूप हे केलं जातं, मानलं जातं। खूप लांबून लांबून लोक येत असतात इथे आणि आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे मी पण ह्या देवीच्या नवसाने झालेलो आहे। तर मला ही दरवर्षी ना ह्या देवीचे ते यावं लागतं ओटी भरायला। तर दरवर्षीप्रमाणे मी आता आलो आहे ओटी भरायला इथे आणि आता मी चालतो आहे। हे बघा इकडचं निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, ही जी झाडी आहे समोर, हे बघा हे इथे देवीचं मंदिर आहे। तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, मी दाखवेन पुढे जाऊन। पण पावसाळ्याच्या वेळेस ना हे सगळं हे संपूर्ण हे आहे ना शेती, ही सगळी शेती, ही संपूर्ण शेती पाण्याखाली जाते आणि देवीचं मंदिर तिकडे आहे। मंदिराजवळ ना मित्रांनो एक विहीर आहे मस्त गोड पाण्याची, त्यामध्ये कासव पण आहेत। पहिला होते, आता जवळपास मी दोन वर्षांनी आलो आहे। तर का माहिती आहेत की नाही आता। तर मित्रांनो चला आता तुम्हाला मी पुढे मंदिरात गेल्यावर दाखवतो पुढचं कसं आहे। हे बघा हे मंदिर आहे, हे बघा हे आत मंदिर आहे। बघा मित्रांनो, हे सगळं असं मंदिर आहे। इथे सगळं ना साड्या वगैरे सगळ्या अशाच लावलेल्या असतात। कोण इकडचं कोणतीच गोष्ट कोण इकडनं घेऊन जाऊ नाही शकत। खूप असे भक्त आलेले आहेत बघा। आता आपण इथे जाणार आहोत आणि आपण आता आधी हे घेणार आहोत आपलं काय ताटाचं किती? कोणतं साडीचं? हा ते 350 वाला आहे आणि साधं हे ते 60 रुपयाला। हां एक खाण्याचं ताट झालं। देवी रंगूमाता देवस्थान तळोशी, यामध्ये संपूर्ण माहिती आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा इथे साड्या बघा किती आहेत। या देवीची इकडची जी महती आहे ना ती अशी आहे की या देवीच्या इथे म्हणजे जे पण काही आपण अर्पण करू ना ते इकडनं कोण रिटर्न घेऊन जाऊ नाही शकत। त्यामुळे बघा ह्या देवीला जेवढ्या पण साड्या अर्पण केलेल्या आहेत ना ते इथेच आहेत सर्व। हे बघा हे तसेच एक घंटी वगैरे आहे, ज्याने म्हणजे जो आपापल्या यथाशक्ती यथामती जो स्वतःच्या इच्छेने जो हे बघा हे करतो, नवस बोलतो, तो ते सगळं तो इथे आणून फेडत असतो। आणि बघा हे हे आहेत ना, हे जे सर्व दिसतं तुम्हाला, हे सर्व साड्या आहेत ज्या इथेच कुजून गेल्या आहेत। पण देवीच्या सांगण्याप्रमाणे, देवीच्या म्हणण्याप्रमाणे त्यामुळे इकडनं कोण असं काही घेऊन जाऊ नाही शकत। असं बसायला स्टँड वगैरे केलेलं आहे इथे संपूर्णपणे। आणि जे तुम्हाला मी सांगतो विहीर आहे ती बघा, ही विहीर आहे ही। बघा आता इथे ना राखण देत आहेत, म्हणजे आज देवीला राखण देतात। सोमवार आणि शुक्रवार काहीतरी दिवस आहेत, त्या दिवशी देवीला राखण दिली जाते, जर कोणी जर ठरवलं असेल राखण देणार तर। आणि बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा हे पाणी आहे,
हे विहिरीतलं पाणी एकदम गोड पाणी असतं. विहिरीत कासव आहेत पण ते आतमध्ये असल्यामुळे दिसत नाही आहे. तर इथे राखण दिली जाते. इथे कोंबडे बकरे असे कापून देवीला राखण दिली जाते. सगळं इथे अवेलेबल असतं. ह्या साड्या बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, ह्या साड्यातनं संपूर्ण इथेच कुजून जातात. पण इकडनं पण हात लावून त्यांना घेऊन नाही जाऊ शकत. हे बघा. आणि ह्या देवीच्या इथे ना असं पण आहे की जर तुम्ही जर बोललात की जर तुम्ही जर नवस केला असेल आणि जर तुम्ही जर पूर्ण केलात ना तर ते सगळं सामान इकडेच असतं. जर भले सोनं असो काही असो ते सर्व तुम्हाला ते इथेच ठेवलं जातं. इकडनं कोण कुठे घेऊन नाही जाऊ शकत. हे या मंदिराचे हे गुरु भटजी आहे. हे बघा, हे देवीचं देवस्थान आहे. तळोशी रंगूमाता देवस्थान. तर आपण आता ओटी वगैरे भरून झालेली आहे. आपली ओटी भरलेली आहे आणि ही ओटी मी दरवर्षी येऊन भरत असतो कारण की ह्या देवीच्या नवसाचा आहे मी. तर मला या दरवर्षी येऊन इथे ओटी भरावी लागते. आणि ह्या देवीची ख्याती अशी आहे की जर तुम्ही जो नवस बोलता तो पूर्ण होतो असं सर्वांचं म्हणणं आहे. आता ह्यात आपलं दुमत नाही की आपण त्यावर काही हे नाही देऊ शकत. पण जसं चाललं तसं संपूर्ण चालू